स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे काही इयत्ता 9वी आहे त्यातली पहिली पोएम 1.1 वॉक अ लिटल स्लोवर या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप यांचे प्रश्न उत्तरांचं आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय मिळून जाईल तर इयत्ता 9वीची प्लेलिस्टची लिंक मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकतात, इयत्ता 9वीचे सर्व व्हिडिओ चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. ओके, चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया वॉक अ लिटल स्लोवर या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉपचे आन्सर समजून घ्यायला. वॉक अ लिटल स्लोवर वॉर्मिंग अप आपण बघतोय. त्यातला पहिला चिटचॅट हा जो भाग असतो तो तुम्हाला स्वतःमध्ये डिस्कस करायचा असतो 4-5 मुलांचा ग्रुप बनवून. आणि ते प्रश्न तुमच्यासोबत तुम्ही काय करायचं आहे तर कन्व्हर्सेशन त्याचं करायचं आहे, एकमेकांसोबत चर्चा करायची किंवा संभाषण करायचं त्या संदर्भात, त्या प्रश्नासंदर्भात. पहिला प्रश्न आहे, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? तुम्ही खूप बोलणारे व्यक्ती आहात का? जर असाल तर तुम्ही लिहिणार येस आय एम टॉकेटिव्ह पर्सन. नसाल तर तुम्ही लिहिणार नो आय एम नॉट टॉकेटिव्ह पर्सन. क्वेश्चन नंबर 2, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार हे शेअर करायला आवडतात का? म्हणजे इतरांसोबत तुम्हाला चर्चा करायला आवडते का तुमच्या विचारांवर? येस आय लाईक टू शेअर माय थॉट्स. होय, मला माझे विचार काय करायला आवडतात, शेअर करायला आवडतात. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट वूड यू लाईक टू डू आफ्टर 10th? तुम्हाला 10वी नंतर काय करावं असं वाटतं? म्हणजे 10वी नंतर तुम्हाला काय एज्युकेशन घ्यावं वाटतं किंवा तुम्हाला काय बनावं वाटतं आहे? तर आन्सरमध्ये लिहू शकता. आता प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतील. मी एक एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवतो आहे की अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आय वूड लाईक टू जॉईन पोलीस फोर्स अँड वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर. मला पोलीस फोर्स जॉईन करायची वाटते आणि मला काय व्हावं वाटतं तर एक IPS ऑफिसर व्हावं वाटतं. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. पुढचा आहे हा प्रश्न आहे बघा, माय थॉट्स, माझे विचार. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6, 4 ते 6 मुलांचा ग्रुप बनवायचा आहे. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप्स अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस. या गोष्टी तुमच्या मित्रांमध्ये चर्चा करायची आणि ह्या जे रिकाम जागा त्या दिलेल्या तुम्हाला भरायच्या आहेत. आता पहिला जो आहे त्यामध्ये काय दिसतंय, आय वूड लाईक टू टॉक. मला बोलायला आवडेल कोणासोबत? माय मदर अबाउट स्विमिंग लेसन. आता माझ्या आईसोबत मला बोलायला आवडेल कशाबद्दल तर स्विमिंग लेसनबद्दल. आता या संदर्भात तुम्ही लिहू शकता, आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट. आता माझ्या पालकासोबत म्हणजे माझ्या वडिलासोबत मला कशा संदर्भात बोलायला आवडेल तर अबाउट शेअर मार्केट. आता तुम्हाला वाटलं तुम्ही दुसरं टाकू शकता. ओके, किंवा मग तुम्ही लिहू शकता की अबाउट फार्मिंग स्किल. आय वूड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट कशा संदर्भात? अबाउट स्टडी. ओके, किंवा मग अबाउट न्यू इंग्लिश वर्ड्स, किंवा मग तुम्ही सांगू शकता अबाउट स्पोकन इंग्लिश. अशा प्रकारे म्हणजे शिक्षकांसोबत बोलायला मला आवडेल या विषयावर. पुढं आय वूड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट स्टडी लिहू शकता, किंवा मग क्रिकेट गेम, किंवा मग आणखीन तुम्ही लिहू शकता की काहीही तुम्ही टाकू शकता. तुमच्या मित्रासोबत तुम्हाला विशेषतः बोलावं असं वाटतं ते, त्यामध्ये क्रिकेट गेम असेल किंवा मग स्टडी असेल, किंवा मग आणखीन तुम्ही टाकू शकता एखादं एक्झाम्पल जसं की अबाउट पॉलिटिकल इश्यूज मला बोलायला आवडेल, किंवा मग आय वूड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पॅरेंट्स अबाउट देअर टाईम, त्यांची वेळ कशी होती त्या संदर्भात. ओके, आय वूड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट. माझ्या शेजाऱ्यासोबत मला कशा संदर्भात बोलायला आवडेल तर माझ्या शेजाऱ्यासोबत मला बोलायला आवडेल डेव्हलपमेंट ऑफ आवर एरिया. आपल्या एरिया कसा डेव्हलप होईल या संदर्भात मला बोलायला त्यासोबत आवडेल. बी सेक्शन त्यातला प्रश्न बघा काय आहे, आय वूड लाईक टू लर्न टू, मला शिकायला आवडेल प्ले चेस फ्रॉम माय कझिन, म्हणजे कझिनकडून चेस खेळणं शिकायला मला आवडेल. आता मित्राकडून काय आवडेल तर टू सिंग फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. लर्न टू सिंग म्हणजे काय तर गीत गाणं शिकायला मला आवडेल. आता ग्रँडमदरकडून काय आवडेल तर आपण लिहू शकतो की आय वूड लाईक टू लर्न टू कुक फ्रॉम माय ग्रँडमदर. कुक करणं मला शिकायला आवडेल. आय वूड लाईक टू लर्न टू ... फ्रॉम माय टीचर.
आता याच्यात तुम्ही शिक्षकाकडून काय शिकू शकता त्या संदर्भात तुम्हाला लिहायचं आहे. तर आपण काय शिकू शकतो, टू स्टडी फ्रॉम माय टीचर, स्टडी तुम्ही लिहू शकता, किंवा मग टू गेट लाईफ लेसन फ्रॉम माय टीचर, लाईफ लेसन मला शिकायला माझ्या शिक्षकाकडून आवडतील. आता नेबरकडून काय शिकायला भेटेल, तर आय वूड लाईक टू लर्न टू डान्स फ्रॉम माय नेबर, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. सी सेक्शन तो आहे आय हेजिटेट टू टॉक माय. हेजिटेट म्हणजे संकोच वाटणे किंवा मग काकू करणे, त्याला आपण म्हणतो. ओके, मला संकोच वाटतो बोलायला अबाउट माय स्टडीज. कोणासोबत, तर टू माय, काय दिलं बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडीज, म्हणजे माझ्या शिक्षकांसोबत मला स्टडी संदर्भात बोलायला संकोच वाटतो. किंवा मग तुम्ही इथं दुसरं पॅरेंट टाकू शकता किंवा वडील टाकू शकता. ओके, आय हेजिटेट टू टॉक टू माय डॉट 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 अबाउट द वे ही शी टॉक टू माय फ्रेंड. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही टाकू शकता की टू माय सिस्टर टाकू शकता. पुढचा आहे आय हेजिटेट टू टॉक टू माय डॉट 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 अबाउट व्हॉट आय वूड लाईक टू डू इन फ्युचर. आता मला कोणासोबत असं शेअर करायला आवडतं किंवा मला आवडत नाही किंवा मला संकोच वाटतो माझ्या फ्युचरबद्दल बोलायचं असेल मला, तर कोणासोबत मला बोलायला संकोच वाटतो, तर मी त्यात लिहू शकतो की माझे मित्र, टू माय फ्रेंड्स, किंवा मग टू माय ब्रदर, जे वाटलं तुम्हाला ते टाकू शकता योग्य. प्रत्येकाची विचारशैली वेगळी आहे, प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, त्यामुळे त्याचा निघणारा आन्सर हे वेगळा असणार आहे. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॉट 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 अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडे. आता कोणासोबत मला असं संकोच वाटतो सांगायला की मी कशा प्रकारे माझे हॉलिडे स्पेंड करणार आहे, तर निश्चितच ते असू शकतं माय, त्यात तुम्ही लिहू शकता समजा माय अंकल किंवा माय आंटी, और यू कॅन राईट युअर फ्रेंड्स. त्यांना सांगायला संकोच वाटतो तुम्हाला की मी अशा प्रकारे माझे हॉलिडेज स्पेंड करणार आहे. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॉट 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 अबाउट माय फेवरेट मूवी. कोणासोबत तुम्हाला संकोच वाटतो सांगायला की तुमच्या फेवरेट मूवीबद्दल, तर तुम्ही जे टाकू शकता माय ग्रँडफादर किंवा मग माय मदर. ओके, किंवा मग माय फादर. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॉट 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 अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. मला संकोच वाटतो बोलायला कोणासोबत, तर अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय, म्हणजे मला एखादी वस्तू विकत घ्यायची आणि त्याबद्दल सांगायला संकोच वाटतो मला, तर आपण सांगू शकतो अंकलसोबत असेल तर आपण संकोच वाटतो कसं सांगायचं आपण त्यांना एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, तर अंकल तुम्ही टाकू शकता. वडीलही टाकू शकता, काही लोकांना नाही कम्फर्टेबल होत तर ते वडील लिहू शकता. ओके, आता बघतोय आपण मार्जिन क्वेश्चन्स. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट अँड वाय. व्हॉट वूड हॅपन, काय घडेल, इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट, जर मुलाने खूप जोरात चालण्याचा प्रयत्न केला आणि का. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट, जर त्यांनी खूप जास्त फास्ट चालण्याचा प्रयत्न केला, ही ऑब्लिक शी विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड द ॲक्शन प्रॉपरली, तर तो किंवा मग ती काय करू शकत नाही, तर ॲक्शन ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत नाही. ही विल नॉट अचीव सक्सेस इन लाईफ, तो काय करू शकत नाही, तर सक्सेसफुली तो अचीव करणार नाही, त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस तो मिळू शकत नाही. म्हणजे वडिलांना फॉलो करताना जर तो खूप जोरात चालला, वॉक खूप फास्टली केलं त्यांनी, तर त्याला समजणार नाही आणि तो ॲक्शन चांगल्या प्रकारे काय करू शकत नाही, कॅरी करू शकणार नाही किंवा समजून घेणार नाही, त्यामुळे तो सक्सेसफुल होणार नाही त्याच्या आयुष्यामध्ये. क्वेश्चन नंबर 2, डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. जो वर्ड आहे वॉक, तो जर फक्त एका शब्दाला रेफर करत असेल वॉकिंग. व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से. पोएटचं ॲक्च्युली म्हणणं काय आहे वॉकिंग किंवा वॉक वर्ड संदर्भात. आन्सर नो, द वर्ड वॉक डज नॉट रेफर टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. इथे असं सांगता येईल की जो वर्ड आहे वॉक तो फक्त रेफर करत नाही कशाला, ॲक्ट ऑफ वॉकिंगला. तर द पोएट ॲक्च्युली वॉन्ट टू से दॅट द फादर शुड कम्युनिकेट विथ हिज चाइल्ड. द पोएट ॲक्च्युली पोएटला ॲक्च्युली असं सांगावंसं वाटतंय की द फादर शुड कम्युनिकेट विथ हिज चाइल्ड. जो फादर आहे त्याने काय केलं पाहिजे, त्याच्या मुलासोबत काय केलं पाहिजे, तर कम्युनिकेट केलं पाहिजे. अँड शेअर हिज थॉट्स अँड फिलिंग्स, आणि त्यांनी त्याच्यासोबत स्वतःचे थॉट्स आणि फिलिंग्स जे आहेत ते शेअर केल्या पाहिजे. म्हणजे पालकाने काय केलं पाहिजे, तर मुलासोबत त्याच्या फिलिंग्स असतील, त्यांचे विचार असतील ते शेअर केले पाहिजे, त्याच्यासोबत कम्युनिकेट केलं पाहिजे स्वतःच्या मुलासोबत. ही ऑल्सो टीचेस हिज चाइल्ड हाऊ टू बिहेव अँड ॲक्ट प्रॉपरली फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ.
त्या वडिलाने मुलांना शिकवलं पाहिजे की कशा प्रकारे चांगलं वर्तन करावं, कशा प्रकारे एक आपली ॲक्ट असावं, कृती किती चांगल्या प्रकारे करावी जेणेकरून ते चांगलं आयुष्य जगू शकतील. या संदर्भात काय केलं पाहिजे तर पालकांनी मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजेत, असं त्याचा अर्थ इथे होतो. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट टू द फूड स्टेप्स ऑफ द फादर रेफर्स टू. आता जे फूड स्टेप हा वर्ड आहे तो कशाशी रेफर करतो आहे. व्हॉट डू द फूड स्टेप ऑफ द फादर रेफर टू, म्हणजे वडिलाचं जे फूड स्टेप्स आहे ते कशाला रेफर करत आहेत. आन्सर, द फूड स्टेप ऑफ द फादर रेफर्स टू ट्रेट्स ऑफ स्पीकिंग अँड बिहेविंग विच मेक अ पर्सन सक्सेसफुल इन लाईफ. जे फूड स्टेप आहे वडिलांचा ते रेफर करतात कशासोबत तर ट्रेट्स ऑफ स्पीकिंग अँड बिहेविंग, बोलण्याची आणि वागण्याची जी कला आहे त्याच्याशी रिलेटेड हा शब्द आहे फूड स्टेप. ओके, ज्यामुळे काय होतं तर व्यक्ती सक्सेसफुल होत असतो, त्याच्यासोबत हा फूड स्टेप वर्ड काय करतोय तर रेफर होत आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट. कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज तुमच्या एल्डर्सकडून किंवा पॅरेंट्सकडून तुम्हाला अडॉप्ट कराव्याशा वाटतात. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, आय लाईक सम क्वालिटीज ऑफ माय पॅरेंट्स दॅट आर गिवन बिलो. काही क्वालिटीज मला माझ्या पॅरेंट्सच्या आवडतात, त्या खाली दिलेल्या आहेत. नंबर 1, दे ऑलवेज स्पीक ट्रूथ. ते नेहमी सत्य बोलतात, म्हणजे या क्वालिटी मला अडॉप्ट करावीशी वाटते. दे आर काइंड हार्टेड अँड लविंग इच अदर. ते कसे तर खूप काइंड हार्टेड आहेत, म्हणजे दयाळू स्वभावाचे आणि खूप एकमेकांना ते जीव लावतात. तो स्वभाव मला ते गोष्ट मला आवडते. दे आर डिसिप्लिन अँड हार्डवर्किंग पीपल. ते कसे आहेत तर डिसिप्लिन आणि हार्डवर्किंग लोक आहेत. दे आर ऑनेस्ट अँड रिमेन हॅपी इन गुड अँड बॅड कंडिशन. ते खूप ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आहेत आणि ते नेहमी आनंदी असतात, बॅड कंडिशन असो किंवा मग गुड कंडिशन असो. म्हणजे ही गोष्ट मला माझ्या पालकांची आवडते आणि मला ती अडॉप्ट करावीशी वाटते. इंग्लिश वर्कशॉपमधला पहिला प्रश्न आहे बघा, लाऊड रीडिंग ऑफ द पोएम. लाऊडली तुम्हाला पोएम रीड करायची आहे. दुसरा प्रश्न आहे, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. प्रॉपरली ब्लँक्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. पहिला प्रश्न दिसतोय बघा, द डॉट डॉट इज टॉकिंग टू इट्स डॉट डॉट डॉट. ओके, फादर आणि चाइल्ड हे दोन शब्द तुम्हाला फिल करायचे आहेत. तर आन्सर तुम्ही लिहू शकता, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. मुलगा जो आहे त्याच्या वडिलासोबत बोलत आहे. सेकंड आहे, द डॉट 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 इज लीडिंग अँड द डॉट डॉट इज फॉलोईंग. लीड कोण करतं आहे आणि फॉलो कोण करते तर द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोईंग. फादर जो आहे तो लीड करतोय म्हणजे समोर चालतोय आणि मुलगा जो आहे त्यांना फॉलो करण्याचं काम करतोय. समडे द डॉट डॉट विल बिकम डॉट डॉट डॉट. समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. एक दिवस काय तर मुलगा जो आहे तो काय बनेल फादर बनेल. नंबर डी, द डॉट डॉट डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोईंग इट्स डॉट डॉट डॉट. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता की द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोईंग इट्स फादर. मुलगा जो आहे त्याला खाली पडावंसं वाटत नाही ज्यावेळेस तो काय करतो त्याच्या वडिलाचा पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ओके, वर्ड्स दॅट अपियर ॲट द एंड ऑफ द लाईन. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे कुठले की जे एक लाईनच्या शेवटी असतात त्या शब्दांचा तुम्हाला यमक जुळवणारे शब्द शोधायचे आहेत. तर हे बघा आहेत, स्मॉल फॉल, सी, मी, बी, मी, ट्रू, यू. हे आहेत यमक जुळवणारे शब्द. ओके, द meanings of the words in the following pairs show that they are related. Daddy, father, daddy, child, follow, lead. काही शब्द दिले बघा ते रिलेटेड आहेत, पेअर्स दिलेले आहेत ते एकमेकांसोबत रिलेटेड आहेत. तशा प्रकारचे 5 रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सांगायचे आहेत. डायरेक्टली आन्सर दिले आहेत बघा, टीचर, स्टुडंट, डॉक्टर, पेशंट, गिव, टेक, कम, गो, ऑनर, सर्वंट, हेवन, हेल, रीड, राईट. हे काही एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोली. जो चाइल्ड आहे या पोएममध्ये तो त्याच्या वडिलांना म्हणतोय की त्यांनी स्लो चालावं. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. कारण नाही तर पोएटचं सांगायचं आहे इथं इम्प्लाइज किंवा सांगण्याचं काम आहे. पोएट काय सांगण्याचं काम करतोय की जो मुलगा आहे त्याला काय करायचं तर वडिलाची ॲक्शन चांगल्या प्रकारे समजून घ्यायची, असा उद्देश आहे त्या पोएटचा समजून सांगण्याचा. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स
द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग. जो मुलगा आहे त्याला पण काय वाटतं तर तशा प्रकारची ॲक्ट त्याला करायची, कृती करायची भविष्यामध्ये. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग ऑफ द चाइल्ड्स नीड. परंतु त्याला असं वाटतं की पालक जे असतील, फादर जे असतील, त्यांनी कसं असावं तर मोर अंडरस्टँडिंग असावं त्यांच्या मुलांच्या प्रती. व्हॉट इज इम्प्लाइज इन द फॉलोइंग लाईन्स. आता खाली ज्या लाईन दिल्या त्यामध्ये काय अर्थ निघतो. पहिली लाईन आहे समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. आता मुलगा म्हणतोय त्याच्या वडिलाला की कधी कधी तुमच्या जी स्टेप्स आहेत, पावलं आहेत, ते कशा आहेत तर खूप फास्ट होतात किंवा फास्ट आहेत. तर याचा अर्थ होतो की समटाईम्स द फादर्स ॲक्शन आर टू क्विक. की स्टेप्सचा अर्थ होतो इथं ॲक्शन, म्हणजे काही वेळेस काय होतं की वडिलांची ॲक्शन किंवा कृती जी असते कशी असते, खूप क्विक असते, खूप फास्ट असते. देअरफॉर ही म्हणजे चाइल्ड कॅन नॉट गो विथ द स्पीड ऑफ हिज फादर. त्यामुळे मुलगा जो आहे तो त्याच्या वडिलाच्या स्पीडबरोबर जाऊ शकत नाही. सो द चाइल्ड सेज दॅट समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. त्यामुळे मुलगा म्हणतोय की कधी कधी काय असतात तुमच्या स्टेप कशा असतात, खूप फास्ट असतात. सेकंड क्वेश्चन, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. कधी कधी तुमच्या ज्या स्टेप्स असतात त्या खूप हार्ड असतात बघायला. याचा अर्थ होतो की समटाईम्स द फादर्स ॲक्शन्स आर सो डिफिकल्ट. फादरच्या ज्या म्हणजे वडिलांच्या ज्या ॲक्शन्स असतात, कृती जी असते ती कशी असते तर खूप डिफिकल्ट असते, अवघड असते. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आणि ती समजण्यासाठी खूप अवघड असते. ऑब्झर्व अँड ॲक्ट टू द चाइल्ड. म्हणजे ती जी गोष्ट जी आहेत वडिलांची जी कृती आहे ती समजण्यासाठी किंवा ऑब्झर्व करण्यासाठी किंवा त्यानुसार कृती करण्यासाठी मुलाला कशी असते तर ती खूप अवघड असते. सी सेक्शन, सी क्वेश्चन किंवा सी लाईन, तिसरी लाईन काय दिली बघा. आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला काय वाटतंय तर राईटली मी काय करावं तर लीड करावं भविष्यात असं मला वाटतंय. तर इथं आन्सर लिहू शकता तुम्ही याचं. द चाइल्ड हू इज ग्रोईंग अप नाव. मुलगा जो आहे तो मोठा होत आहे. ही ऑल्सो वॉन्ट्स टू गाईड हिज चाइल्ड करेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ वेन एव्हर ही विल बिकम फादर. त्याला असं वाटतं की ज्यावेळेस तो वडील होईल त्यावेळेससुद्धा त्याला काय करायचं, त्याच्या मुलाला, स्वतःच्या मुलाला करेक्टली काय करायचं आहे तर गाईड करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे या आयुष्याच्या जर्नीमध्ये किंवा प्रवासासाठी. पुढचा प्रश्न आहे डी. त्यामध्ये दिसतं आपला अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आता इथे दिसेल तुम्हाला द ग्रोईंग चाइल्ड इज कॉन्फिडंट अबाउट हिज ओपिनियन्स, जजमेंट्स अँड ॲक्शन इन हिज लाईफ. जो मुलगा आहे तो त्याच्याबद्दल काय तर कॉन्फिडंट आहे, म्हणजे त्याला पूर्ण विश्वास आहे त्याच्या ओपिनियन, त्याच्या मताबद्दल, जजमेंटबद्दल आणि ॲक्शनबद्दल त्याच्या आयुष्यातील. बिकॉज ही इज लीडिंग मेनी राईट अँड मॉरल थिंग्स फ्रॉम हिज फादर टुडे. कारण काय ही इज लर्निंग मेनी राईट अँड मॉरल थिंग्स. कारण तो काय करतो तर खूप अशा मॉरल आणि राईट गोष्टी तो त्याच्या वडिलांकडून शिकत आहे. ओके, आज इट शोज द बिलीफ ऑफ द चाइल्ड इन हिज फादर. आणि याच्यातून दिसतंय की त्या मुलाचा त्याच्या वडिलांवरचा विश्वास आपल्या या लाईनमधून दिसून येतो. युझिंग युअर ओन वर्ड्स, युझिंग युअर ओन आयडियाज, फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. 3 सेंटेन्सेस तुम्हाला सांगायचे जे काय करतात तर कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे चालू कृती दाखवण्याचं काम करतायत. एक्झाम्पल दिलं बघा एक तुम्हाला, यू आर लीडिंग मी. तुम्ही मला काय करतात लीड करतात, अशा प्रकारचे एक्झाम्पल. आन्सरमध्ये देऊ शकता आय एम इटिंग अ मँगो. मी आंबा खात आहे. शी वॉज वॉचिंग अ TV. वी शॅल बी प्लेइंग क्रिकेट टुमारो. आम्ही उद्या क्रिकेट खेळत असतो. म्हणजे तिन्ही ज्या ॲक्शन आहेत, सेंटेन्सेस जे आहेत ते काय करतायत तर कृती चालू आहे असं दर्शवण्याचं काम करत आहेत. ओके, आणखीन वेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्ही देऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, टेन्सेस जे आहेत 12 टेन्सेस त्यांचे सर्वांचे व्हिडिओ मी अपलोड केलेत इंडिव्हिज्युअली. ते जाऊन तुम्ही टेन्सेस चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ग्रामरची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता, जी तुम्हाला निश्चितच ग्रामरसाठी मदत करेल. इथे दिलेले युझिंग युअर ओन आयडियाज. तुमच्या स्वतःच्या आयडियाज वापरा. फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस. 3 सेंटेन्सेस बनवा दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. जे काय करतात तर फ्युचर म्हणजे भविष्याची कृती दाखवण्याचं काम करत आहेत अशा प्रकारच्या. एक्झाम्पल नंबर 1, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. कोणाला मला फॉलो करावं असं वाटतं आहे. वेन आय ॲम ऑल ग्रोन अप. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. आता कंटिन्यू फ्युचर ॲक्शन सांगायचं आहे तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 1, दे विल फॉलो रूल्स. ते रूल्स फॉलो करतील. स्नेहा विल गेट फर्स्ट रँक इन UPSC एक्झाम. स्नेहाला काय मिळेल तर फर्स्ट रँक मिळेल UPSC एक्झाममध्ये. यू विल लर्न इट टुमारो. तुम्ही हे उद्या शिकू शकाल. क्वेश्चन नंबर 7 काय बघा, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट्स. खाली जी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी किंवा जे प्रश्न आहेत ते तुम्हाला डिस्कस करायचे आणि त्याची समरी तुम्हाला लिहायची एका बुलेट पॉईंट्समध्ये. ओके, तुमचं डिस्कशन झाल्यानंतर. तर प्रश्न त्यामध्ये पहिला आहे,
हाऊ आर सर्टन आयडियाज कस्टम्स नॉलेज पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एखादी आयडिया असेल, कस्टम असेल, म्हणजे परंपरा ज्याला आपण म्हणतो, नॉलेज म्हणजे ज्ञान असेल, ते कशा प्रकारे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतं याच्यावर चर्चा करायची आणि त्याचे तुम्हाला आन्सर लिहायचे. मी आता आन्सर दिलेलं आहे ते आपण बघूच. पण आता सेकंड पॉईंट काय आहे तो चर्चा करण्यासाठी, तो म्हणजे इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूड स्टेप ऑफ देअर फोर फादर्स. जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या फोर फादरचे फूड स्टेप फॉलो करायचे आहेत का किंवा केले पाहिजे का? इफ येस वाय, जर करायचे तर का? वाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. कधी कधी जे ओल्ड वेज आहेत, जुने जे पाथ आहेत, जुने जे मार्ग जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवलेले आहेत ते बदलणंही गरजेचे असतात, असं का? ओके, हे दोन प्रश्नावर तुम्हाला डिस्कस करायचे आणि पॉईंट्स लिहायचे आहेत. आता एमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघतोय, हाऊ आर सर्टन आयडियाज कस्टम्स नॉलेज पास्ट फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता की एव्हरी कम्युनिटी वॉन्ट्स टू प्रिझर्व देअर कल्चरल हेरिटेज. आता प्रत्येक कम्युनिटी असते तिला वाटतं की त्यांचं जे कल्चर आहे त्याचं जतन केलं जावं, त्यामुळे जे आयडियाज आणि कस्टम्स किंवा नॉलेज असेल ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होत असतं. नंबर सेकंड पॉईंट, टू प्रिझर्व अँड फॉरवर्ड देअर फेबल्स, आर्ट्स, नॉलेज, कस्टम्स, कल्चरल व्हॅल्यूज टू नेक्स्ट जनरेशन. आणि हे प्रिझर्व करण्यासाठी त्यासाठीच काय केलं जातं तर फेबल्स असतील म्हणजे कथा असतील, आर्ट म्हणजे ज्याला आपण कला म्हणतो, नॉलेज ज्ञान, कस्टम्स म्हणजे परंपरा, कल्चरल व्हॅल्यूज हे जे असतील ते दुसऱ्या जनरेशनपर्यंत पोहोचवले जातात. नंबर 3, टू प्रिझर्व देअर ट्रॅडिशनल फेस्टिवल. त्यांचे जे ट्रॅडिशनल फेस्टिवल्स आहेत त्यांचं जतन करण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवल्या जातात. बीचा प्रश्न सर्वांना माहिती आहे की फोर फादर्सचे जे फूड स्टेप आहे त्याचे का बरं फॉलो करायत मुलांनी. तर नंबर 1, येस इट इज व्हेरी नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूड स्टेप्स ऑफ देअर फोर फादर. काय तर खूप गरजेचं आहे जे चिल्ड्रनला त्यांच्या फोर फादरचे फूड स्टेप फॉलो करणं. का तर बिकॉज दे शो देम द राईट पाथ ऑफ लाईफ अँड मॉरल व्हॅल्यूज. कारण ते काय करतात तर त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारची लाईफ जगण्यासाठी एक चांगला रस्ता आणि मॉरल व्हॅल्यूज देण्याचं काम ते करतात. नंबर 3 पॉईंट तुम्ही लिहू शकता, द चिल्ड्रन कॅन बी हॅपी अँड सक्सेसफुल इफ दे फॉलो देअर एल्डर्स फूड स्टेप. मुलं जे आहेत ते आनंदी राहू शकतात किंवा सक्सेसफुल होऊ शकतात जर त्यांनी काय केलं त्यांच्या एल्डर्सचे फूड स्टेप फॉलो केले तर. 4, द चिल्ड्रन कॅन ऑल्सो लर्न मेनी न्यू थिंग्स दॅट कॅन चेंज देअर लाईफ. आणि मुलंसुद्धा त्यामुळे काय करू शकतात तर नवीन गोष्टी शिकू शकतात आणि त्यामुळे त्यांची आयुष्य जे आहे ते निश्चितच काय होणार आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो. 5th पॉईंट आहे, समटाइम इट इज नेसेसरी टू चेंज द ओल्ड वे बिकॉज मेनी ऑफ द ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स आर बेसलेस अँड मिनिंगलेस. आता बऱ्याचशा वेळेस ह्या ज्या कस्टम्स आहेत किंवा ह्या ज्या काही परंपरा आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, त्या आपण काय केल्या पाहिजे तर चेंज करणं गरजेचे आहेत कधी कधी. कारण काय तर त्या ट्रेडिशन आणि कस्टम जे आहेत ते कशा बेसलेस आहेत, त्यांना काही आधार नाही आहे, मिनिंगलेस गोष्टी आहेत त्या, दॅट आर नॉट ॲक्सेप्टेड बाय द सायन्स, ज्या सायन्सकडून ॲक्सेप्ट केल्या जात नाही अशा आपण काय केलं पाहिजे तर आपण त्या टाळल्या पाहिजेत. नंबर 6 पॉईंट, चेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ. आणि बदल हा काय तर खूप महत्त्वाची गोष्ट असते जीवनाची, त्यामुळे ह्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. पुढचा पॉईंट आहे 8 नंबरचा, डू यू हॅव रोल मॉडेल, व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. तुम्हाला कोणी रोल मॉडेल आहे का आणि कुठल्या क्वालिटीज तुम्हाला मिळतात तुमच्या रोल मॉडेलकडून. आता प्रत्येकजण आपला स्वतःचा रोल मॉडेल लिहू शकतो. ओके, मी थोडंसं वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. रतन टाटाजीबद्दल यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही पण काय करू शकता, इतरही तुमचे रोल मॉडेल म्हणजे माय फादर, माय मदर या संदर्भात तुम्ही लिहू शकता रोल मॉडेल. किंवा मग डॉक्टर अब्दुल कलाम असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, आहे की नाही. त्यानंतर बरेचसे असे लोक आहेत जे रोल मॉडेल होऊ शकतात. महात्मा गांधी असतील, भगतसिंग असेल, यांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. तर आन्सरमध्ये लिहू शकता बघा, आपण एक ट्रायल तुम्हाला आन्सर दिलेला आहे. येस, आय हॅव अ रोल मॉडेल. मला रोल मॉडेल आहे. माय रोल मॉडेल इज रतनजी टाटा. माझे रोल मॉडेल कोण आहेत तर रतनजी टाटा आहेत. ही हॅज मेनी गुड क्वालिटीज लाईक पर्सिवरन्स, फेअरलेस, हंबल, गोल ओरिएंटेड, इन्स्पायरिंग, सपोर्टिव्ह अँड ट्रस्टवर्दी. ते कसे आहेत तर खूप त्यांच्याकडे बऱ्याचशा क्वालिटीज आहेत. जसं मी फेअरलेस सांगितलं म्हणजे भीत नाही, हंबल आहेत, नम्र आहेत, गोल ओरिएंटेड आहेत. आता याच्यासाठी खूप अशा गोष्टी आहेत त्यांच्या गोल ओरिएंटेड असण्याच्या, ते सर्व इथे मी देत बसणार नाही आहे. थोडक्यात आपण लिहिणार आहोत. इन्स्पायरिंग आहेत म्हणजे इन्स्पायरेशन आहेत ते सर्वांसाठी. सपोर्टिव्ह त्यांचं नेचर आहे. ट्रस्टवरती, विश्वासू स्वरूपाचं त्यांचं प्रोडक्ट जे बनवतात ते विश्वासू स्वरूपाचं ते बनवतात. ओके, रतन टाटा इज वन ऑफ
द लीडिंग एंटरप्रेनॉर इन द वर्ल्ड. एक खूप मोठे असे एंटरप्रेनॉर्स म्हणजे काय तर उद्योजक, खूप मोठे असे ते उद्योजक आहेत जगामध्ये रतन टाटा. ही इज अ फिलॉन्थ्रॉपिस्ट अँड डोनेट्स मोस्ट ऑफ हिज वेल्थ टू चॅरिटी. त्याचं जे मोस्ट ऑफ जे वेल्थ आहे ते काय करतात तर चॅरिटीमध्ये दान करतात. ओके. ही इज ऑलवेज सपोर्टिव्ह अँड सोर्स ऑफ इन्स्पायरेशन फॉर मेनी यंग माइंड्स दोज हू वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेसेस. ज्या नवीन मुलं ज्यांना काय वाटतं की त्यांनी बिझनेस सुरू करावेत त्यांच्यासाठी काय तर ते सपोर्टिव्ह आहेत आणि एक इन्स्पायरेशनल असं ते इन्स्पायरेशनचं ते सोर्स आहेत. ही ऑलवेज हेल्प टू नेशन वेन एव्हर एनी क्रायसिस कम टू इंडिया. ती नेहमी काय करतात देशाला मदत करतात जेव्हा केव्हा भारतामध्ये कुठल्या प्रकारचं क्रायसिस कुठल्या प्रकारची वाईट गोष्ट होते त्यावेळेस ती काय करतात तर भारताला मदत करतात. देअरफॉर ही इज माय रोल मॉडेल. त्यामुळे ते माझे रोल मॉडेल आहेत. क्वेश्चन नंबर 9. थिंक ऑफ अन ॲक्शन वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. एखादी गोष्ट एखादी ओकेजन तुम्ही सांगायचं आहे की यू डिड नॉट लाईक द डिसिजन, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं डिसिजन किंवा ॲक्शन आवडत नाही. बट रिअलाईज फॅमिली मेंबरची ॲक्शन किंवा डिसिजन तुम्हाला आवडत नाही. बट रिअलाईज लेटर, परंतु नंतर तुम्हाला रिअलाईज होतं की ऑन दॅट दे वेर राईट, ते बरोबर होते. राईट अबाउट इन 5 to 8 लाईन्स, 5 ते 8 लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही. वेन आय वॉज इन 8th स्टँडर्ड, ज्यावेळेस मी 8वीमध्ये होतो, आय हॅव डिसायडेड टू टेक पार्टिसिपेशन इन डान्स कॉम्पिटिशन. त्यावेळेस मी काय केलं होतं तर आय हॅड डिसायडेड टू टेक पार्टिसिपेशन इन डान्स कॉम्पिटिशन. मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. माय पॅरेंट्स सजेस्टेड मी नॉट टू टेक पार्ट इन डान्स कॉम्पिटिशन. माझ्या पॅरेंट्सने मला सजेस्ट केलं होतं की डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग नको घेऊ. इन्स्टेड ऑफ दॅट टेक पार्ट इन स्पोर्ट, त्याच्याऐवजी काय करतं स्पोर्टमध्ये भाग घे. यू आर बेस्ट इन स्पोर्ट बट आय डिड नॉट लिसन टू देम. ते म्हणाले की तू खूप चांगला आहे स्पोर्टमध्ये, परंतु मी त्यांचं ऐकलं नव्हतं. आय प्रॅक्टिस सो मच, मी खूप प्रॅक्टिस केली. व्हाईल I was doing practice, suddenly I fell and my left leg was broken. ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होतो सडनली मी काय झालं खाली पडलो आणि माझा जो लेग पाय आहे तो तो तुटला. आय वॉज हॉस्पिटलाइज फॉर 7 days आणि मी 7 दिवसासाठी हॉस्पिटलाइज झालो. तर मी माझ्या पालकांचं ऐकलं नाही, त्यामुळे अशी गोष्ट माझ्यासोबत घडलेली मला सांगता येईल. इथे आपले प्रश्न आन्सर जे आहेत क्वेश्चन आन्सर्स, त्यामध्ये मार्जिन क्वेश्चन असेल, वॉर्मिंग अप असेल, इंग्लिश वर्कशॉप असेल, हे इथं आपले काय होऊन जात आहेत तर संपून जात आहेत. ओके. आय होप तुम्हाला सर्वच व्यवस्थितरित्या समजलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्व 9th क्लासचे जे काय व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण 9th क्लासचे जे व्हिडिओ आहेत त्याचे प्रश्न उत्तर असतील, त्यांचे चॅप्टरचे व्हिडिओज असतील, ते तुम्ही मराठीमध्ये चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. त्यामुळे निश्चितच कशाला भेट द्या, एकदा डिस्क्रिप्शनला भेट द्या. ओके. चला तर मग पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.